मनीषा रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत. वाव, अशी मस्त गरमागरम कचोरी, त्याच्याबरोबर तळलेली हिरवी मिरची आणि तिखट आंबट गोड, अगदी तुम्हाला हवी त्या चवीची तुम्ही ही बनवून खाऊ शकता. तर अशी खस्त कचोरीची आपण आज रेसिपी पाहणार आहोत. ती कशी बनवली, कशापासून बनवली तेही पाहूया. तर आज आपण इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, कारण मैदा मुलांना बाधतो, पोट दुखतं, म्हणून आपण इथे आज गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. खरं तर कचोरी म्हटलं तर मैद्याचंच पीठ इथे वापरलं जातं, पण आपण आज इथे गव्हाचा पिठाचा वापर करून पीठ मळणार आहोत. यासाठी आपण घेतले 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी यामध्ये मी रवा घेतलाय आणि 2 ते 3 चमचे यामध्ये बेसन पीठ घातले. यामध्ये आता आपल्याला 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ घालायचंय आणि तेलाचं मोहन घालून हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. सर्व जिन्नस घालून झाले की हाताने आपल्याला हे सर्व असं चांगलं चोळून मिक्स करायचे, जे करून तेल पूर्ण पिठाला लागलं जाईल या पद्धतीने आपल्याला त्याला व्यवस्थित मिक्स करायचे. आणि आपण जेव्हा मुठीने दाबू तेव्हा आपला असा घट्ट पिठाचा भाग होईल, या पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचे. तर आता मी पूर्ण तेल या पिठाला मिक्स करून घेतले आणि आपलं पीठ पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने तयार झाले. आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्टसर भिजून घ्यायचे. तर मी आता पीठ मळून घेत आहे आणि आपला याचा छान घट्ट गोळा झाला की आपल्याला याला मऊ करून थोडासा 15 ते 20 मिनिटं असं झाकून ठेवून रेस्ट करायला ठेवायचं आहे. आणि तोपर्यंत आपण तयार करणार आहोत कचोरीचा मसाला. तर आता माझं असं घट्ट पीठ मळून झालंय. पीठ चांगले मिळून झाले की थोडंसं तेलाचा हात लावून पीठ असं थोडं 15 ते 20 मिनिटं मुरवायला ठेवा. आपण इथे घेतलेत कोवळे वाटाणे आणि तुरीचे दाणे. तर तुम्ही इथे नुसत्या वाटाण्याची किंवा नुसत्या तुरीच्या दाण्याची तुम्हाला जी आवडेल ती कचोरी करू शकता. मी दोन्ही दाणे थोडे मिक्स घेतलेले आहे. आणि आता आपल्याला एका कढईवरती ते चांगले चटके येऊ देईपर्यंत भाजून घ्यायचे. यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर अगदी 2-3च घाला. थोडंसं लसूण पाकळ्या आणि थोडंसं आल्याचे तुकडे मिक्स करून तेही यामध्ये आता झाकण ठेवून भाजून घ्या. ते झाकण ठेवून मंद आचेवर ठेवेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. मसाला तयार करताना आपण 1 चमचा बडीसोप, 1 चमचा जिरा पावडर, 2 ते 3 चमचे धनापूड आणि सुकलेला कढीपत्ता असं जाडसर वाटण करून घेतलं. आता आपला वाटाणा सुद्धा छान शिजून तयार झाला. चांगला चटका येऊपर्यंत आपण याला भाजून घेतला. आणि आता याला आपण तुम्ही मिक्सरवर जाडसर वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल, किंवा आपलं कांदा वाटपाचं जे भांडं आहे त्यामध्ये वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल. गरम गरम याच्यामध्ये मीठ चवीपुरतं घालायचं आहे आणि ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी कांद्याच्या भांड्यामध्येच हे वाटण करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला हवं तसं जाडसरपणा याच्यामध्ये ठेवता येतो. कधी कधी चुकून मिक्सरमध्ये जास्त बारीक होतं. मिक्सरवर बारीक करताना काळजी घ्यायची, खूप जास्त बारीक करून घ्यायचं. आता याच्यामध्ये मिरची, लसूण एकदम आपल्याला योग्य प्रमाणात असं छान जाडसर बारीक आणि आपल्याला हवं तेवढं बारीक आपण आपल्या मनाप्रमाणे करून घेऊ शकतो. तर या पद्धतीने मी पूर्ण वाटण आता करून घेतले. आणि आता याला आपल्याला थोडीशी छोटी फोडणी द्यायची आहे. तर एका पॅनवरती थोडंसं तेल घालायचं, हिंगाची फोडणी द्यायची. आपण जे वाटण केलं आहे ते या तेलावरती चांगलं परतून घ्यायचं. यावर
तुरीची दाणा व वाटाण्याचे जाडसर वाटण घालून आता चांगला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडंसं चांगलं असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ आणि मसाले व्यवस्थित मिक्स होतील. आपलं पूर्ण सारण होईपर्यंत पीठ सुद्धा छान भिजून तयार झालं. आता यामध्ये वरून तेल घालायचंय आणि हा गोळा एकदम चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त त्याला मळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला असा आपटून तयार करायचा आहे. यामुळे आपली कचोरी फाटणार नाही किंवा तिला भेगा पडणार नाही. तुम्ही पिठाला जेवढी चांगली मेहनत घेता तेवढी तुमची कचोरी छान बनेल. आता आपण कचोरी कशी लाटायची ते पाहूया. छोट्या आकाराचा असा उंडा करून घ्यायचा आणि तो छोट्याशा प्रमाणात असा लाटून घ्यायचा. पुरी एवढा तो लाटायचा, जास्त जाड किंवा जास्त एकदम पातळही तो ठेवायचा नाही. त्यावर सारण ठेवायचं आणि व्यवस्थित ते पॅक करून घ्यायचं, जेणेकरून तेलामध्ये टाकल्यावर फुटणार नाही. या पद्धतीने त्याला बंद करून घ्यायचे. तर आपण ज्याप्रमाणे पुरणाचा पोळीचा गोळा बनवतो त्याप्रमाणे असा गोळा बनवून असं व्यवस्थित त्याला दाबून ही कचोरी तयार करायची. तर या पद्धतीने मी आता थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घेतली आणि या पद्धतीने बाकीच्या इतर कचोऱ्या सुद्धा लाटून घेतल्या. जाडसर लाटायच्यात, त्यामध्ये सारण भरायचं आणि खूप जास्त कचोरी पातळ करू नका, त्यामुळे ती अशी फुलणार नाही जास्त आणि दबकी दिसेल. त्यामुळे अशी छोटी करा पण फुगीर करा आणि मस्त थोडीशी अशी बघा, तुम्हाला लेयर याची दिसत असेल, याप्रमाणे जाड ठेवा. त्यानंतर सारण भरा आणि असं व्यवस्थित त्याला बंद करून घेऊन हलक्या हाताने दोन्ही बाजूनी अशी प्रेस करून घ्यायची आणि या आकाराची आपल्याला कचोरी ठेवायची. ही परफेक्ट कचोरी आहे. आता आपण तेल गरम करून घेऊया आणि तेल फार जास्त गरम नाही करायचं. आपण त्यामध्ये थोडासा पिठाचा गोळा घालून पाहायचा. थोडेसे बुडबुडे येऊन वरती आलं की आपलं तेल तापलंय असं समजायचं आणि मंद आचेवरती आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची. कारण ही जाडसर असते, त्यामुळे ती आपली व्यवस्थित खरपूस तळली गेली पाहिजे. त्यामुळे तिला मंद आचेवरतीच आपल्याला तळून घ्यायचंय. तर दोन्ही बाजूनी छान आपल्याला कचोरी मंद आचेवरती चांगली तळून घ्यायची आणि नंतर ती व्यवस्थित निथळून वरती काढायची. जर तुम्हाला वाटत असेल की कचोरीमध्ये तेल आहे तर तुम्ही एका साईडनी तवा गरम करून त्यावर अशी गरम गरम कचोरी ठेवली आणि मंद आचेवर साईडनी कचोऱ्या ठेवून तव्यावरती ठेवल्या की कचोऱ्या कडकही होतात, क्रिस्पी होतात आणि त्याचं जे जास्तीचं तेल असतं ते सुद्धा निघून जातं. ही एक टीप आहे. त्यानंतर तुम्ही अशा हिरव्या मस्त मिरच्या तळून घ्या, त्यावर थोडंसं मीठ घाला. त्यानंतर गोड चिंचचं सॉस घेऊ शकता किंवा दही आणि मधसुद्धा याच्याबरोबर फार छान लागतो. तर आपल्या अशा गरमागरम कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. तर कचोरी फोडूनसुद्धा तुम्हाला दाखवते मी कशी आहे. त्यावर अशी बारीक शेव घालायची, दही घालायची आणि गोड चिंचचं पाणी घालायचं. जर तुमच्याकडे चिंचचं पाणी नसेल तर तुम्ही मध घातला तरीसुद्धा चालेल आणि अशी मस्त गरमागरम कचोरी खायची आहे. तर तुम्हाला ही कचोरीची रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो, नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि कचोरी बनवल्यावर मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची ही गव्हाची हेल्दी कचोरी कशी झाली आहे. आपण लहान मुलांना जास्त मैदा न वापरता मी ही तुम्हाला गव्हाच्या पिठातली कचोरी दाखवली आहे. तर मला कमेंट करून नक्की सांगा कचोरी कशी झाली ते. असंच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया. ज्यांनी नव्याने व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.